नमस्कार मंडळी. गणपती मूळ स्वरूप या तिसऱ्या भागामध्ये मी आपल्याला काही माहिती देऊ इच्छितो. मला खूप आनंद वाटला की गणपती संदर्भात असणारी जी काही मी व्हिडिओची मालिका आपल्यासमोर आणत आहे, तर त्याचा जो भाग 1 भाग 2 मी अपलोड केले. खूप छान कॉमेंट्स आल्या. मला व्यक्तिशः बऱ्याच जणांचे फोन्स आले की सर, तुम्ही आमच्या मनातलं बोललात, की हे असंच आम्हालाही वाटायचं, पण आम्ही ते बोललो नाही किंवा तेवढे आम्ही साहस केलं नाही. मित्रांनो, जे सत्य आहे ते तुमच्या अंतर्मनात असेल किंवा तुम्ही ते व्यक्त होत जरी नसाल, तरी ते सत्य पटकन पटतं आणि पचतं. मी सांगितलेली माहिती तुम्हाला का आवडली? कारण ती सत्य आहे, विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारी आहे. ती ऐतिहासिक माहिती आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला असं तुम्हाला काय वाटतं, मला काय वाटतं याच्यापेक्षा ते ऐतिहासिक आहे आणि ते सत्य आहे का हे महत्वाचं आहे. तर आता मला तुम्हाला माहिती काय द्यायची, नीट लक्ष द्या, की गणपती हे व्यक्तिमत्व मूळतः अवैदिक आहे, अब्राह्मणी आहे. हे व्यक्तिमत्व ज्यांना आपण दैवत मानतो, हे अजिबात वैदिक नाहीये, ब्राह्मणी नाहीये. हे येथील मूळ निवासींचं, बहुजनांचं असणारं, रक्षण करणारं एक व्यक्तिमत्व आहे. याचा अर्थ काय होतो मग आता? मूळचा गणपती, जे आज आपल्या पुढं हत्तीचं डोकं लावलेला येतो, महाकाय शरीर यष्टीवाला येतो, हे सगळं त्याचं विकृत रूप आपल्या समोर यांनी उभं केलेलं आहे. मूळचा गणपती हा वैदिकांसाठी कधीही विघ्नहर्ता नव्हता. उलट वैदिकांसाठी तो एक विघ्न होता किंवा विघ्न करता होता. वाक्य नीट लक्षात ठेवा तुम्ही. पण आपल्यासाठी म्हणजे येथील बहुजनांसाठी, मूळ निवासींसाठी तो मात्र प्रारंभीपासूनच विघ्नहर्ता आहे. का? कारण तो आपल्या गणांचा प्रमुख आहे आणि तो आपला पालन करत आहे. म्हणजे आपल्या या गणव्यवस्थेवर जर कुणी अतिक्रमण, आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, जसं वैदिकांनी केला, तर त्यांना प्रतिकार करण्याचं कार्य कुणी केलेलं आहे? तर ते गणपतींनी केलेलं आहे. पण नंतरच्या काळात याच वैदिकांनी ही जी काही आपली असणारी एक गणपती देवता म्हणूयात, प्रेरक व्यक्तिमत्व, त्यांना पाहिजे त्या अंगानं त्याच्यात बदल करून घेतले. म्हणजे मूलतः गणपती ही वैदिकांची देवता अजिबात नाहीये. त्यांनी ती स्वीकारली. मुद्दा नीट लक्षात ठेवा. आपली हक्काची असणारी देवता ही वैदिकांनी स्वीकारली, आणि नुसती स्वीकारलीच नाही, तर अनेक दंतकथा, आख्यायिका, ज्यांना कसलाही पुरावा नाही, त्या त्यांच्या नावावर म्हणजे गणपतीच्या नावावर मांडण्यात आल्या, त्या प्रसिद्ध करण्यात आल्या, आणि गणपतीचं एक विकृत, अवैज्ञानिक आणि मनाला न पटणारं रूप त्यांनी द्यायला सुरुवात केली. प्राचीन काळामध्ये बहुजन प्रजेचे विविध गण असायचे. उदाहरण म्हणून आपण तथागत बुद्धांविषयी बोलूयात. तर त्यांचा गण कोणता होता? तर शाक्य गण होता. शुद्धोधनाचे पुत्र म्हणून तर ते आपल्याला सर्वांना परिचितच आहेत. पण त्यांचा वडिलांचा गण कोणता होता? शाक्य. तर त्यांची माता, ज्यांना आपण महामाया म्हणतो, त्यांचा माहेरचा गण म्हणजे तथागतांच्या आजोळचा गण, आईकडला, कोणता होता? तर तो कोलीय हा गण होता. आलं लक्षात? आता आपण तीर्थंकर महावीरांविषयी थोडंसं बोलूयात, की वैशाली नगरीमध्ये लिच्छवी म्हणजेच वज्जी या गणातील लोकांचे वास्तव्य होते. तीर्थंकर महावीरांचा जन्म वैशालीच्या उपनगरांमध्ये झालेला आहे, बरोबर आहे. आणि त्यांच्या माता त्रिशला, कुणाच्या? तीर्थंकर महावीरांच्या माता त्रिशला या लिच्छवी गणात जन्मलेल्या होत्या. म्हणून तीर्थंकर महावीरांना लिच्छविक असंही म्हटलं जातं. आता हे जे गण आहेत,
या गणांमध्ये विशिष्ट प्रकारे निवडणूक होऊन त्यांचा राज्यकर्ता निवडला जात असे आणि तो त्या गणाची काळजी घेत असे. म्हणजे जे गणपती मी तुमच्या पुढे मांडतोय तर हे तीर्थंकरापर्यंतही तुमच्या लक्षात आलेले आहेत, तथागतांपर्यंतही तुमच्या लक्षात आलेले आहेत, पण पुढे वैदिकांच्या आक्रमणानंतर मात्र मूळ गणपतीचं स्वरूप बदलून त्यांनी अतिशय वेगळं स्वरूप आपल्या पुढे आणलेलं आहे. मग आता आपण गणेश उत्सव साजरा करत असताना आपल्या पुढं काही जबाबदाऱ्या येतात. मग आता गणेश उत्सव आपण कसा साजरा करायचा, तर माझी आपणा विवेकी माणसांना, सजग नागरिकांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून जसं गणपतीचं रूप नाहीच आहे तसं त्याच्या नावावर काहीही करू नका, ते गणपतीलाही आवडणार नाही. नकळतपणे तुम्ही असत्याची बाजू घेत आहात. आलं लक्षात? मग मला काय म्हणायचं आपल्याला की काय करा, गणपतीची मूर्ती आपण बनवून घेतो ना, मग त्या मूर्तिकारांना गणपती मूर्ती सुरू झालेली आहे बनवायला. बनवत आल्याच्या नंतर 2 हात तयार झाले की त्याला म्हणायचं बस 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 2 हातांचाच राहू दे, 4 हात नको ना, ते अमानवी वाटतंय, अवैज्ञानिक वाटतं. कशाला ते? आपल्या देवतांविषयी उद्या कुणीतरी चिकित्सा करणार, मग नंतर आपले डोळे उघडणार आहेत का? 2 हात झाले, ओके. नंतर समजा त्यानं शीर बनवायला सुरुवात केलेली आहे, शीर व्यवस्थित बनत आलं की बाबा रे हा बस झालं, आता ती सोंड वगैरे काय काढू नको, डोळे वगैरे तू व्यवस्थित काढले ना, आता तोंड वगैरे व्यवस्थित कर. मानवी चेहरा असणारा गणपती आपल्याला इथून पुढं आपल्या दैनंदिन जीवनात या गणेश उत्सवांमध्ये प्रचलित करायचा आहे. एवढं तर करू शकता. म्हणजे काय होईल, गणपतीविषयी असणारी तुमची नितांत श्रद्धा, प्रेम हेही अबाधित राहील आणि आपल्या हातून नकळतपणे होणाऱ्या आपल्या अत्युच्च पदाचा अवमानही होणार नाही. एवढं आपणाला करायचंय. आता गणपतींच्या नावावर हे जे काही सार्वजनिक उत्सवांमध्ये वेगवेगळे प्रकार व्हायला लागले, हे मात्र माझ्या तरुण मित्रमंडळींना नम्र विनंती आहे की थोडासा विचार करा. तुम्हाला वर्गणी गोळा करताना त्याला जे घडतं समोरच्या व्यक्तीला, तो प्रेमानं देतोय ना, कृपा करून तेवढंच घ्या. ठीक आहे, महागाई वाढलेली आहे, अनेक खर्च आहेत, हे मलाही मान्य आहे, तुम्हालाही मान्य आहे, पण एक लक्षात ठेवा, आपल्याला आपल्या प्रेरक व्यक्तिमत्वाचा चुकूनही कुणी माघारी अवमान करता कामा नये. ठीक आहे, दिले ना 50 रुपये घ्या, काही हरकत नाही म्हणायचं, काका कधीतरी श्रमदान करा, कधीतरी मदत करा, आम्हाला पैसे हरकत नाही, कमी द्या. म्हणजे काय होईल, आपला हेतू साध्य होईल. आता हेतू म्हणजे काय, सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यापाठीमागे आता हेतू काय आहेत आपले, आपला एकमेकाशी स्नेह वृद्धिंगत व्हावा, एकमेकांविषयी प्रेम वृद्धिंगत व्हावं, सहकार्याची भावना वाढीस लागावी, एकोपा निर्माण व्हावा आणि आपल्या मुलांवर सामाजिक संस्कार व्हावेत. ह्या किती उदात्त भावना आहेत आपल्या त्या गणेश उत्सवाच्या पाठीमागं. परंतु काही निवडक मुलांमुळं, निवडक बोलतो, 99% मुलं अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा करतात, पण जो अतिशय डीजेचा कर्कश आवाज, त्याच्यानंतर ते काय आजकाल लेझर आलेले बाबा लाईट्स, म्हणजे डोळे जाण्याची भीती झालेली आहे. लेझर लाईट्स, भयानक त्या डीजेचा आवाज, बिभत्स नाच, हे आपल्या गणेश उत्सवाचे भाग आहेत का? कसलेही अंगविक्षेप करायचे, आपण आपल्या आई बहिणीसोबत ते बघू शकणार आहेत का, तो बिभत्स असणारा तुमचा नाच? अजिबात असं काहीही करू नका. तुम्हाला करायचं तुम्ही वेगळ्या पद्धतीनं करा, त्या गणपतीच्या नावावर हे करू नका. आणि बऱ्याच जणांनी आता तुम्हाला टार्गेट करायला सुरुवात केलं की गणपतीच्या ह्या मंडळामध्ये रात्री अमुक नको ते असणारे व्यसन चालवल्या जातात. ह्या गोष्टीही आपल्याला पूर्णपणे बंद करायच्या आहेत. अजिबात नाही, कोणीही तिथं कसलंही व्यसन करता कामा नये. माझी तरुण मित्रमंडळींना विनंती आहे की एखाद्याला असं गृहीत धरा की गुटख्याचं व्यसन आहे, तो खातो, तर माझी नम्र विनंती त्यांना अशी, एखादा धूम्रपान करतो, तो आधीपासून करतो, तर त्यानंही उलट म्हटलं पाहिजे की नवीन आलेल्या एकाही मुलांना धूम्रपान गुटखा अजिबात खाऊ नये, धूम्रपान करू नये. तुला करायचं ना दादा, तुम्ही मंडप सोडून तिकडे जा बरं, पावित्र्य जपा, पावित्र्य जपा. गीतही तुम्ही कोणते लावता,
गणपती देवता मानतो ना आपण, मग कसली गाणी लावता तुम्ही? चित्रपटाचे, तेही असली हिंदी वगैरे वगैरे. गणपतीच्या संदर्भात असणारे गीतं लावा. पारिवारिक हा सोहळा झाला पाहिजे, अगदी पारिवारिक. त्याच्यामुळं गणेश उत्सव हा एक सार्वजनिक उत्सव आहे. आपल्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्याला त्रास नको, अजिबात त्रास द्यायचा नाही त्यांना. आपला आपला सार्वजनिक गणेश उत्सव अगदी आनंदात साजरा करायचा आहे, परंतु त्याच्यावर कुणतरी वाकडं बोट उचलता कामा नये. एवढी काळजी तुम्हाला आणि मला घ्यायची आहे, आणि ती आपण सर्वजण घेऊच यात. कारण आराध्य असणारं आपलं हे व्यक्तिमत्व आपणाला या जगापुढं अगदी आदर्श पद्धतीनं मांडायचं आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थांबतो. धन्यवाद.